नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुंदर अशा आयडिया बघणार आहोत. तर बघा, या ठिकाणी आपण भरपूर असं शिलाई कतरांच्या पट्ट्या आहेत ना, त्या कट करून घेतल्या आहे. इथं बघा जुने एक पॅन्ट आहेत माझ्याकडं, त्याचा आपण बेससाठी बघा वापर करणार आहोत. इथं बघा फाटलेलीच आहे, ती घेतली आहे. तर आपण बघा इथून कट करून घेऊ. जिथून फाटलेले आहे तिथून बघा अशी कट करून घेतली मी. आता हे दोन्ही पण पार्ट बघा आपण ओपन करून घ्यायचे. याचे खालचे कड वगैरे कट करून टाकायचे आहे. मधले जे जॉईंट आहे ते सुद्धा आपण कट करून टाकणार आहोत, दोन्ही पण पायांचे. म्हणजे आपलं एक असं मोठं एक आयताकृती कापड तयार होईल. दोन्ही पण कट करते आणि पण माप दाखवते मी याचं. बघा अशा पद्धतीने आपण आता हे करून घेतलं आहे. रुंदीला आहे 18 इंच आणि लांबीला आहे 22 इंच. अशा पद्धतीने आपण हे एक चौकोन आहेत ना आपण जॉईंट करून कट करून घ्यायचं आहे. बघा व्यवस्थित आपण उद्या सारखं कट करून घेऊ. मागं पुढं आहेत ना ते. चला तर बघा या ठिकाणी म्हणजे आपला बेस आहे तो चांगला तयार होईल. याचं माप दाखवतो तुम्हाला. इथं बघा 18 आणि इथं घेतलं आहे 22 इंच आहे. थोडंसं एक्स्ट्राचं आहे ते आपण कट करून टाकून आता खूप मोठं असं होईल. अशा पद्धतीने आपण हा बेस तयार करून घेतला आहे. आता इथं मध्यभागी सेंटर काढून घेतलं. बघा एक लाईन आखून घेऊ आपण, म्हणजे आपल्याला अंदाज येतो असा शिवण्यासाठी, बाकी काही नाही. मग अशा पद्धतीने आपण आता तिथं बघा अशा पट्ट्या मी कट करून घेते. इथे एक चौकोन कट करून घेतला. हा तुमच्या म्हणजे अंदाजे करू शकता. 4 इंचाचा 5 इंचाचा अशा पद्धतीने मध्यभागी फोल्ड करायचा. इथे बघा 5 इंचाचा आपण कट करून घेतला आहे. असा त्रिकोण तयार करून घ्यायचा. मध्यभागी सेंटरला बघा आपल्याला या पद्धतीने असा जॉईंट करून घ्यायचा आहे. तर आपण जॉईंट करून घेऊ. या पट्ट्या अशा घेतलेल्या आहेत आपण 3 3.5 इंच आपल्या जेवढ्या असं तशा पद्धतीच्या कट करून घेतलेल्या आहेत. बघा इथं मी तर या ठिकाणी बघा आपण असा हा त्रिकोण आहेत ना, हा जॉईंट करून घेऊ मध्यभागी सेंटरला. तिन्ही पण साईडने शिलाई मारून घ्यायची आहे. आता ज्या पट्ट्या आपण कट करून घेतल्या आहे त्या आपण उलट्या ठेवायच्या. बघा अशा पद्धतीने इथपर्यंत शिवून घ्यायचे मध्यभागी सेंटरपर्यंत आणि कट करून टाकायचं एक्स्ट्राचं कापड. आता दुसरी पट्टी बघा अशा पद्धतीने ठेवायची उलटी आणि कट करून घ्यायची आहे. अशाच पद्धतीने आपल्याला पट्ट्या जॉईंट करून घ्यायच्या आहेत. बघा अशा वेगवेगळ्या कलरफुल आहेत ना आपल्याकडं, त्या पट्ट्या जॉईंट करायच्या. अतिशय सोपी पद्धत आहे आणि दिसायला पण खूप छान दिसते. पायपुसणी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुम्ही या ठिकाणी जुने कपडे वगैरे सुद्धा वापरू शकता. तर या ठिकाणी माझ्याकडे जे गाऊन वगैरे आहेत फिटिंगसाठी त्यातले जे कतरण उरलेले आहेत, कारण गाऊनची बघा उंची वगैरे आपण कमी करतो ना, अशा पट्ट्या त्या उरलेल्या आहेत. चला तर मी अशा सर्व पट्ट्या जॉईन करून घेते. बघा दिसायला किती सुंदर आहे आणि कॉटनचे असल्यामुळे ना एकदम भारी टिकते. एकदम पायपुसणी दिसायला पण छान दिसते आणि टिकते पण खूप. चला तर बघा अशा पद्धतीने आपण आता सर्व पट्ट्या या जॉईंट करून घेणार आहोत. बघा किती छान डिझाईन तयार होते. आपलं सेंटर थोडंफार इकडं तिकडं झालं तर काय हरकत नाही त्याला होत. फक्त कापड आपलं कवर झालं पाहिजे ते पट्ट्यांचं. बघा अशा पद्धतीने मी आता इथं बघा लहान लहान तुकडे आहेत ना, आपण ते कोपऱ्यामध्ये जॉईंट करून घेऊ. चला तर या ठिकाणी बघा आपल्या पूर्ण पट्ट्या आहेत ना हे जॉईंट झालेले आहेत. आता उलट्या साईडने एक्स्ट्राचं जे कतरण आहेत उरलेलं आपलं ना निघलेलं बाहेर, ते आपण व्यवस्थित कट करून घ्यायचं. आता बेसला तुम्ही अजून एखादं पॅन्टचं वगैरे कापड पुन्हा जास्त म्हणजे जाड पाहिजे असेल तर लावू शकता. आता इथे एक पट्टी घेतली आहे आपण,
3 इंचाची ती पण डबल फोल्ड करायची. अशा पद्धतीने आपल्याला चारी पण साईडला पायपिंग करून घ्यायची आहेत. बघा अशी व्यवस्थित अशी सरळ पट्टी जॉईंट करायची. इथं थोडंसं फोल्ड करायचं कडेला जिथं आपली पायपिंग झालेली आहे त्या साईडला. अतिशय सोपी आणि सुंदर मोठ्या साईजची आपण ही पायपुसणी तयार केली आहेत. चला आता बघा अशा पद्धतीने आपण पायपिंगच्या पट्ट्या आहेत ते जॉईन करून दुसऱ्या साईडला पलटी करून आपण डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायचे आहे. बघा इथे व्यवस्थित हळूवार पण दाखवतो तुम्हाला मी. वरच्या टोकाला डबल फोल्ड करून लॉक करायची शिलाई आणि अशा पद्धतीने डबल फोल्ड करायची. याची तुम्ही फिनिशिंग पण बघू शकता किती सुंदर असं आपलं हे पायपुसणं आहे तयार झाला आहे. या पायपुसणीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ थोडा वेळ आवडला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी. तर धन्यवाद. भेटूया अशाच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. बघा फायनल लुक दाखवतो तुम्हाला पायपुसणीचा. अतिशय सुंदर पाठीमागून पण आणि समोरून पण. बघा तुम्ही अशा पायपुसणी ऑनलाईन सर्च केला तर बघा किती महाग भेटते तुम्हाला. हे अगदी आपण 10 मिनिटामध्ये घरच्या घरी तयार करू शकतो.